या सिडको प्रशासनाचं करायचं काय? खाली लोक वर पाय. सिडको प्रशासनाचं करायचं काय? खाली लोक वर पाय. सिडको प्रशासन हाय हाय. सिडको प्रशासन हाय हाय. सिडको प्रशासन हाय हाय. आणि आमच्या उशाशी धोरण आमच्या कशाशी. सिडको प्रशासनाचा धिक्कार असो. सिडको प्रशासनाचा धिक्कार असो. सिडको प्रशासनाचा धिक्कार असो. आज सिडको प्रशासनाने हजारो नागरिकांची फसवणूक केलेली आहे. लाखोंची घरं दिली, 35-36 लाख रुपये घेतलेले आहेत, पण 35 मिनटं देखील पाणी देण्याची त्यांची ऐपत नाही आहे. जो प्राणीचा प्रश्न आहे तो न हाताळता हे घरं नुसते बांधून ठेवलेले आहेत. प्रशासकीय एवढे नगरगट्ट आहेत की आमचे मुख्य प्रवर्तक त्यांना फोन करतात आहेत. 20 वेळा फोन केल्याच्या नंतर माणूस एकदा फोन करून बोलतो आणि त्याचा असिस्टंट बोलतो की आम्ही तुम्हाला 1 टँकर पाठवतो. आता तुम्ही मला सांगा, 500 रूममध्ये 1 टँकर सहनक्षमता आहे का? त्याच्यामध्ये नाही आहे. मुळात ह्या प्रशासन एवढे नालायक झालेले आहेत की यांना तुम्ही कितीही बोला, कितीही शिव्या द्या, कितीही मोर्चा काढा तरी हे उठणारे नाही आहेत. त्याच्यानंतर जे प्रत्येक बिल्डिंगमध्ये ग्रुप झालेले आहेत त्या ग्रुपमध्ये पण पाणी येत नाही. येणारं पाणी खडूळ येत आहे, त्याचेसुद्धा मेसेज येतात. आणि आम्हाला पाणी देताना बिल्डिंग प्रतिनिधी LIG आणि EWS एक दिवशी LIGचा पाणी देते, 2 दिवसांनी EWSला पाणी देते. म्हणजे आम्ही जे सदनिकाधारक आहेत त्याच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करते. एकमेकाबद्दल दररोज मारामारी, पाण्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. आणि त्यानंतर शिर्के टीम म्हणतात की आम्हाला कुणी मारलं, आम्हाला कुठल्या सदनिकाधारकाने शिव्या दिल्या तर आम्ही जबाबदार राहणार नाही. तुम्ही काय असेल ती सिडकोशी बोला. हां, चोराच्या उलट्या. म्हणजे पैसे देऊन आम्ही विकत पाणी मागायचं, न्याय तर कुणाकडे मागायचं? आम्ही सामान्य सदनिकाधारक जाणार कुणाच्या दारात? पाणी 1 तास सोडलं तरी सुद्धा आम्हाला 45 मिनिटांनं वर पाणी येतं 13व्या माळ्यावर. मग 13व्या माळ्यावर जर पाणी येत नसेल तर 18, 20, 21 माळ्यावर कसं पाणी जाणार? आम्ही 4-4 दिवस उपाशी काढून पाणी आम्हाला प्यायला सुद्धा नाहीये. पाणी प्यायला कसं विकत आणू, पण वापरायचं कसं? इंग्लिश टॉयलेट तुम्ही दिलेत, त्याला काय करणार? हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे आमचा. नमस्कार, मी सुनील कातरे. महाराष्ट्र 36मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर तळोजा फेज 3 म्हणून नवीन ओळखल्या जाणाऱ्या या आनंदसागर सोसायटीमध्ये आज आपण आहोत. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता महिलांचा मोठ्या प्रमाणात जमाव आहे आणि पुरुष मंडळी देखील या ठिकाणी आहेत. यांची खतखत नेमकी ही आहे की सामान्य पाण्यासारख्या प्रश्नासाठी त्यांना या ठिकाणी सिडको प्रशासनाच्या दालनात यावं लागतं, आंदोलन करायची वेळ येते. नेमकी काय भूमिका आहे, नेमकी काय खतखत आहे, आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अनेक महिला मंडळी देखील आहेत. ताई, सर्वपहिले तुमच्याकडे येतो. कसं पाहता या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात महिला मंडळी आनंदसागरमध्ये उपस्थित आहात आणि काय भावना आहे? सिडको प्रशासनाकडे वारंवार खारघर असेल, नवी मुंबई विकासाचा झोन म्हणून ओळखतात, परंतु या ठिकाणी सुविधा देणं सिडकोला कुठेतरी जमत नाही असं चित्र समोर येतं आहे. एक महिला म्हणून आज या ठिकाणी तुम्ही काय सांगाल? सर, आम्ही महिला आहोत, आम्हाला घराचंही काम करावं लागतं, बाहेरही जावं लागतं. जर वेळेवर पाणी आम्हाला दिलं गेलं नाही तर आम्ही कसं बरं घरातल्या सगळ्या गोष्टी आवरून बाहेर जायचं? कारण आजची महिला काही घरात बसणारी नाही आहे, तिला बाहेरसुद्धा जावं लागतं. आणि अशा ह्या पाण्याच्या टंचाईमुळे ना आम्हाला बाहेरच्या कामात लक्ष असतं ना घरातल्या कामात लक्ष असतं. कारण तुम्हाला सांगते 3-3 दिवस पाणी येत नाही, 3-3 दिवस आमच्या घरातली भांडी घासायची राहतात, कपडे धुवायचे राहतात, पोरं शाळेत जायचे असतात. जर असं सगळं चालत राहिलं तर कसं व्हायचं? आणि मुळात आम्हाला जेव्हा घरं विकली गेली सिडकोकडून तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला 24 तास हे पाणी दिलं जाणार. 24 तास पाणी दिलं जाणार, त्या कारणासाठी त्यांनी टाक्या लावायला सुद्धा जागा दिलेली नाही आहे. आणि असं असताना तुम्ही नेमकं ऐन पावसाळ्यात जेव्हा एवढा पाऊस पडतोय रायगड जिल्ह्यामध्ये तेव्हा तुम्ही पाणी टंचाई तुमच्याकडे कशी काय होऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे. अगदी नक्कीच ताई, पाहायला गेलं तुम्ही बोललात की नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, लोकांना पाण्याची सुविधा कुठेतरी नियोजन शून्य असल्यामुळे या ठिकाणी समोर येत आहे. खारघरमध्ये
देखील मोठ्या प्रमाणात नगरसेवक असतील किंवा वेगवेगळे समाजसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर कुठेतरी त्यांचं पाणी, तळोजाचं पाणी खारघरला फिरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कदाचित ही टंचाई आलेली असावी. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? सर कसं आहे, तेही माणसं आहेत, आम्हीही माणसं आहेत. पाणी हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. पाणी कोणाच्या बापाचं नाही आहे, ते प्रत्येकाच्या हक्काचं आहे. पण हे चुकीचं आहे ना की एखाद्याचं पाणी फिरून तुम्ही तिथं घेत आहेत. जर तुम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन केलं, दोन्ही ठिकाणी व्यवस्थित पाणी दिलं तर सगळ्यांना मिळेल. तुम्ही 24 तास नाही देत आहेत, पण निदान वेळेत जरी पाणी आलं तरी आम्ही त्याच्यात ॲडजस्ट करू. पण तुम्ही पाणी तर सोडा ना. तुम्ही पाणीच सोडत नाही म्हटल्यावरती कसं होणार? पोरं आमची शाळेत जायची आहेत, कामाला जायचे आहेत, आमचे मिस्टर्स कामाला जातात, त्यांनी कसं करायचं? जेवण बनवायला कधी कधी मिळत नाही, पाणी नसतं तर काय? आमचा हाच प्रश्न आहे की आम्हाला पाणी वेळोवेळी द्या. बाकी आमचा दुसरा काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही पाणी देऊ शकत नाही आहे तर हे जे घरं आम्ही तुमच्याकडनं विकत घेतलेत हे तुम्ही परत घ्या. कारण तुमचं हे सांगणं होतं की तुम्ही आम्हाला 24 तास पाणी द्याल. 24 तास तर सोडा, तुम्ही 1 ताससुद्धा पाणी देत नाही आम्हाला. नक्कीच पाहायला गेलं तर वेगवेगळ्या सोसायट्यांच्या माध्यमातून खारघर असेल, नवी मुंबई असेल, प्रशासनाला, सिडको प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारचे खतखत नागरिकांचे आपण तुमच्यासमोर घेऊन होतो. ताई, तुमच्याकडे येतो. हंडा पकडून आज आपण या ठिकाणी आहात. हंड्यावर काय लिहिलेलं आहे, काय भावना आहे नेमकी? पाणी नेमकं तुमच्या घरात किती तास येतं आणि कशा पद्धतीने येतं? आम्हाला पाणी 1 तास सोडलं तरी सुद्धा आम्हाला 45 मिनिटानं वर पाणी येतं 13व्या माळ्यावर. मग 13व्या माळ्यावर जर पाणी येत नसेल तर 18, 20, 21 माळ्यावर कसं पाणी जाणार? आम्ही 4-4 दिवस उपाशी काढून पाणी आम्हाला प्यायला सुद्धा नाहीये. पाणी प्यायला कसं बसं विकत आणू, पण वापरायचं कसं? इंग्लिश टॉयलेट तुम्ही दिलेत, त्याला काय करणार? हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे आमचा. ताई, हा व्हिडिओ जर प्रशासकीय अधिकारी, सिडकोचे अधिकारी जर बघत असतील तर आज त्यांना या ठिकाणून तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं? आम्हाला एवढाच संदेश द्यायचा आहे की आम्ही घरं विकत घेतली, 24 तास पाण्याचा प्रश्न तुम्ही दिलेला होता, तो तरी येतच नाही आमच्याकडे. पण आता आम्ही काय करायचं हा आमचा पहिला प्रश्न आहे. जर तुमच्या मागण्यांकडे वारंवार याआधी देखील दुर्लक्ष झाले, आता जरी दुर्लक्ष झालं तर तुमचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे महिला म्हणून? आमचा पहिलं पाऊल आता हे सुरुवात आहे. दुसरं पाऊल आम्ही काही उचला आम्हाला माहित नाही, कारण रागाला कंट्रोल नाहीये. कारण पाणी नसेल तर काहीच करू शकत नाही. नक्कीच आपण आणखीन जे पदाधिकारी मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करूया. सर, तुमच्याकडे येतो सर्वप्रथम. कसं पाहता, या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत किमान 3000 इमारतींचं स्वरूप दाखवून तळोजा फेज 3 नवी मुंबईला डेव्हलप करायचं प्रकरण या ठिकाणी आहे आणि कुठेतरी अयशस्वी आपल्याला झाल्यासारखं दिसतंय. एक युवक म्हणून आपण या ठिकाणी गृहसंकुलमध्ये राहता, पाण्याचा प्रश्न आहे, काय भावना आहे? पाण्याचा प्रश्न तर हा भरपूर भयानक परिस्थिती आहे याच्यामध्ये. मुळात यांनी जो प्रोजेक्ट बांधलेला आहे त्याची शहानिशा न करता पाण्याची प्रत्येक महत्त्वाची जो प्राणीचा प्रश्न आहे तो न हाताळता हे घरं नुसते बांधून ठेवलेले आहेत. प्रशासकीय एवढे नगरगट्ट आहेत की आमचे मुख्य प्रवर्तक त्यांना फोन करतात आहेत. 20 वेळा फोन केल्याच्या नंतर माणूस एकदा फोन करून बोलतो आणि त्याचा असिस्टंट बोलतो की आम्ही तुम्हाला 1 टँकर पाठवतो. आता तुम्ही मला सांगा, 500 रूममध्ये 1 टँकर सहनक्षमता आहे का? त्याच्यामध्ये नाही आहे. मुळात ह्या प्रशासन एवढे नालायक झालेले आहेत की यांना तुम्ही कितीही बोला, कितीही शिव्या द्या, कितीही मोर्चा काढा तरी हे उठणारे नाही आहेत. ह्यामध्ये वचक पाहिजे माणसाच्या ह्याच्यामध्ये. जोपर्यंत यांना जाब बसणार नाही त्याशिवाय हे जागे होणार नाही आहे. झोपलेल्या माणसाला कधीही जागे करता येत नाही. तुकाराम मुंडेसारखे इथे यशस्वी अधिकारी नेमले पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाचा प्रश्न तातडीने सोडतील आणि रात्रंदिवस अहोरात्र पद्धतीने ते काम करतील. सर, पाहायला गेलं तर या ठिकाणी 10 कलेक्टरांची टीम म्हणून खरं तर सिडको नामांकित कंपनी म्हणून, संस्था म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारचं नियोजन सिडको करून असं आढळल्यानंतर एक सोसायटीचे मेंबर असेल किंवा नवी मुंबईतील एक नागरिक म्हणून तुमची काय भावना आहे? प्रत्येक नियोजनाबद्दल तुम्ही कसं पाहता? नियोजन यांनी ना खड्ड्याचं केलेलं आहे, रस्त्याचं केलेलं आहे, ना पाण्याचं केलेलं आहे, ना त्याच्या पुढचे प्रिकॉशन्स काही घेतलेले नाही आहेत. नुसते डीम प्रोजेक्ट बांधलेले आहेत. आज तुम्ही विचार करा, हा खारघरचा पूल जो आहे, जो आता सांगितलेलं आहे, एवढी ॲडव्हर्टाइजमेंट केली की हा कनेक्टेड खारघर टू वर्ड्स तळोजा आहे. पण त्यामध्ये फक्त तळोजाची जेव्हा लॉटरी इश्यूड होणार होती त्याच्या 15-20 दिवसा अगोदर नावाला नारळ फोडला आणि चालू केला. आणि आत्ता परिस्थिती तुम्ही आत्ता बघू शकता की तो खारघरचा पूल आता सध्या बंद आहे. हे फक्त गाजरं दाखवतात माणसांना, त्याच्या पलीकडे ते काही करत नाही आहेत. नक्कीच नागरिकांची खदखद होती. सर, तुमच्याकडे येतो. काय सांगाल की आज या ठिकाणी मोठा जनआक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय? पाणी, जल हे जीवन मानलं जातं, परंतु तेही तुमच्याकडून हिसकावून घेण्यात येते. कसं पाहताय सगळ्या गोष्टी? या सिडको प्रशासनाने आम्हाला हे घरं घेताना 24 तास पाणी देतो म्हणून सांगितलं होतं आणि आता आम्हाला अर्धा तास पण पाणी नाही. आता आम्ही 20व्या माळ्यावर राहतो. अर्धा तास पाणी सोडलं की आम्हाला फक्त 5 मिनिट पाणी मिळते.
त्याच्यामुळं आम्हाला या पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. आणि आजचा हा जे जनसमूह आमचा इथे जमलेला आहे, हा फक्त एकच प्रशासनाला सांगतोय आम्ही की 12 तारखेला आता जर पाणी आम्हाला नाही भेटलं तर आम्ही 12 तारखेला याच्यापेक्षा 5 ते 10 हजार लोक घेऊन आम्ही सिडकोवर घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. सर या संदर्भात तुम्ही काही पत्रव्यवहार केलेला आहे, सिडकोला पूर्वकल्पना दिलेली आहे का? पत्रव्यवहार खूप केलेला आहे. आमचे प्रशासक रोज, आमचे प्रवर्तक रोज त्यांना फोन करतात, तरी त्यांना फोन उचलायला वेळ नाही. फक्त एक टँकर दिला, तसं सरांनी सांगितलं तसं एक टँकरचं पाणी आम्हाला 5 मिनटंसुद्धा मिळत नाही. सर तुमच्याकडे येतो, कसं पाहता एकंदरीत किती लोकसंख्या या आनंदसागरमध्ये आहे आणि थोडा अंदाज द्या, आनंदसागरला किती पाणी लागेल तरी काय माहिती असेल ना तुमच्याकडे? लोकसंख्या हे 500 घरं आहेत. त्या 800 घरं आहेत, त्या 800 घरांमध्ये पुरेसा असा पाणी पुरवठा देत नाही आहे. दुसरी गोष्ट, जो 12 तारखेचा जो आयोजन आम्ही मोर्चा काढलेला आहे, त्या वतीने आम्ही रहिवाशाच्या वतीने प्रशासनाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही ह्या प्रशासनाच्या वतीने पाण्याचा हा योग्य तो मार्ग मोकळा करा. अदरवाईज ह्या ज्या नवीन प्रकल्प जे बिल्डिंग्स बांधलेले आहेत त्याच्याखाली आनंदसागर रहिवाशाच्या वतीने हे होल्डिंग्सबाजी करण्यात येणार आहे की दिशाभूल तुम्ही पाण्याची व्यवस्था जी प्राथमिक गरजा आहेत ते पुरवणार नाही आहेत, तर ते ह्या लॉटरीमध्ये माणसांनी घरं घेऊ नये. अगदी सर पाहायला गेलं तर खारघरच्या लोकांचा, रहिवाशांचा हाच कुठेतरी दृष्टिकोन आहे की तळोजामध्ये नवीन गृहसंकुल सोसायट्या झाल्यामुळे कुठेतरी खारघरला देखील पाण्याचा तुटवडा आहे. स्वतः नगरसेवकांनी आपली बाब समोर आणलेली आहे. नगरसेवकांमध्ये देखील, समाजसेवकांमध्ये देखील तेढ निर्माण होतोय. पाण्यामुळे लोक नगरसेवक किंवा समाजसेवकाकडे जातात आणि त्याची झळ कुठेतरी या सगळ्या गोष्टींवर पडते. तुम्ही एक सुज्ञ नागरिक म्हणून कसं पाहता? ॲक्च्युली सुज्ञ नागरिक असं आहे की तेही माणूस आहेत आणि आम्हीही मनुष्य आहेत. दोघांना जर इक्वली जर कॉन्ट्रीब्यूट करून डिस्ट्रीब्यूट केलं तर त्या गोष्टी सुधारण्यासारख्या आहेत. एकतर्फी न्याय नको, हा दोन्ही तर्फ्यांना न्याय असला पाहिजे. कारण की इकडेही मनुष्य राहतात आहेत, इथेही माणसं आहेत, वरिष्ठ आहेत, लहान मुलं आहेत जे दररोज आपल्या शाळेला जातात, कामाला जातात, घरं चालवतात. तर त्या गोष्टी ह्या समजल्या पाहिजेत. समाजसेवक, प्रतिनिधी आणि आमदार, खासदार यांनी सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. नक्कीच पाहायला गेलं तर आपण आनंदसागर सोसायटीमध्ये होतो. सिडको प्रशासन जर हा व्हिडिओ बघत असेल तर वेगवेगळ्या नवी मुंबईच्या विकसित भागांमधून तुमच्यासमोर अनेक नागरिकांनी खतखत घेऊन आले. आता तरी आपल्या खुर्चीचं तात्पर्य जाणा, आता तरी त्या सक्षमपणे आपल्या खुर्चीचा दिलेला या सगळ्या जबाबदारीला ओळखा आणि नागरिकांची तळतळाटपासून तुम्ही सावध राहा. कारण की या सगळ्या गोष्टींचं स्वरूप बदलू शकतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टीत नेमकं काय म्हणायचं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. सर एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्य प्रवर्तक म्हणून आपण आज आहात या ठिकाणी, सगळ्यांकडून अपेक्षा आहे, तुम्हाला देखील प्रशासनाकडून काय भावना आहे? आज सिडको प्रशासनाने हजारो नागरिकांची फसवणूक केलेली आहे. लाखोंची घरं दिली, 35-36 लाख रुपये घेतलेले आहेत, पण 35 मिनटं देखील पाणी देण्याची त्यांची ऐपत नाही आहे. यामधून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भरपूर सगळ्या चर्चा होतात. यामध्ये एकच जाणवतं की हे पूर्णपणे राजकारण चालू आहे. काही राजकीय गटांमध्ये वेगवेगळे मतभेद आहेत म्हणून ते राजकीय गट एका साईडनं राजकारण करून लोकांच्या पाण्यावरती हल्ला करत आहेत आणि त्याला मुख्यमंत्री साहेब पूर्णपणे पाठिंबा देऊन शांततेत खुर्चीवर बसलेले आहेत. माझं एकच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ही गोष्ट एवढी मोठी आहे की लोकांना दैनंदिन जीवनावरती आणि त्यांच्या मूलभूत गरजांवरती तुम्ही हल्ला करत आहात. याच्यावरती आम्ही मोठं आंदोलन उभं करणार आहोत. 12 तारखेला सिडकोकडे आम्ही एक मोर्चा घेऊन जाणार आहोत. त्याच्यानंतर पुढे जे काही होईल ते मानवी हक्कांचं उल्लंघन असेल किंवा काही कायदेशीर बाबी असतील त्याच्याबद्दल आम्ही कोर्टातसुद्धा जायला तयार आहोत. हे आमच्या रहिवाशांनी एक कार्ड तयार केलेलं आहे. याच्यावरती मार्किंग केलेलं आहेत लोकांना सिडकोला आम्ही किती देतो आहे. याच्यामध्ये आश्वासनं सिडकोने आम्हाला घरं विकताना 100% दिलीत. नियोजन त्यांनी 100%मधलं 10% केलं. नागरिकांना त्रास हा 100%पैकी 100% प्रशासन देतं आहे. हाच जर त्रास तुम्ही आयुष्यभर आम्हाला देणार असाल तर ही सिडकोची घरं त्यांनी परत घ्यावीत आणि आम्हाला आमचे पैसे परत द्यावेत. लाखो रुपयांची आमची फसवणूक झालेली आहे. याबद्दल सिडकोने तात्पर्याने लक्ष द्यावं आमच्याकडे. बहुत ही ज़्यादा कष्ट है लोगों को. सिडको ने लाखों रुपए ले करके ये फ्लैट लोगों को दिए हैं, लेकिन पानी की व्यवस्था नहीं की. हज़ारों प्रकल्प अभी बना रहे हैं, बनाते जा रहे हैं, लेकिन पानी की मूलभूत समस्या के चलते लोग ना काम कर पा रहे हैं. ऑफिस जाने के लिए छोटे बच्चे, वृद्ध लोग, हर लोगों को कष्ट है. पानी अभी जबकि बारिश भी बहुत हो रही है उसके बाद भी पानी 1 घंटे आधे घंटे भी पानी नहीं देते हैं. 3-3 4-4 दिन में एक बार पानी देते हैं. लोग अपना जीवन यापन कैसे करेंगे, यह बहुत बड़ा मूलभूत प्रश्न है. सिडको ने इतनी व्यवस्था की,
तो पानी की व्यवस्था किए बिना इतना बड़ा प्रोजेक्ट उन्होंने बनाया और बनाते जा रहे हैं, यह प्रश्न जो है यह विचार करने लायक है। इसके लिए प्रशासन और सरकार को ध्यान देना चाहिए। ये वीडियो अगर सिडको प्रशासन अधिकारी आपका वीडियो देख रहे हैं तो आनंद सागर के रहवासी होने के नाते क्या भावना है आपकी, मतलब क्या कहना चाहेंगे वीडियो के माध्यम से? वीडियो के माध्यम से यह कहना चाहेंगे कि आप समझिए कि आपके घर में भी पानी की क्या आवश्यकता होती है, तो पानी के बिना जीवन यापन कैसे हो सकता है। सिर्फ फ्लैट लेकर के तो लोग नहीं रह सकते हैं। तो सिडको प्रशासन को इस बात का ध्यान रखना चाहिए कि आगे किसी को भी वो फ्लैट देने से पहले यहाँ जितने रहवासी आ गए हैं उनके लिए पहले पाणी की समस्या का निदान करें, उसके बाद आगे कुछ करने की सोचें। दादा तुझ्याकडे येतो, कसं पाहता एक तरुण म्हणून आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, काय भावना आहे? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश पाहायला मिळतोय सिडको प्रशासनाच्याकडे, काय भावना? नक्कीच हा जो पाण्याचा प्रश्न आहे यासाठी आनंदसागर सोसायटी हा जो त्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे हा खूप अत्यंत गरजेचा होता। आणि या आक्रोशामध्ये आम्ही सुखसागरचे काही रहिवासी काही महिलासुद्धा आलेले आहेत सुखसागरमधून। का तर सिडकोला मला ठाम सांगायचं आहे की हे जो आक्रोश आहे यामध्ये आनंदसागर काय एकटं नाही आहे, इथं आसपास जेवढे सोसायटी आहेत सगळ्यांचा या मुद्द्याला पाठिंबा आहे आणि सगळे सोबत आहेत। कारण की काय पाणी आता तुम्ही विचार केलात ना तर हे आसपासचे जे सेक्टर आहेत सुखसागर, आनंदसागर, दीपसागर, स्वप्नसागर ह्या सेक्टरवर सिडकोने जवळपास 2019 पासून अन्याय केला आहे। यांचे पैसे घेऊन 2-2, 3-3 वर्ष पोझिशन दिलं नव्हतं। त्या पोझिशनसाठी लोकांना संघर्ष करावा लागला, नंतर मूलभूत सुखसोयीसाठी संघर्ष करावा लागतो आणि आता पाण्यासाठी। सिडकोला मला एवढं सांगायचं आहे की जर त्यांच्याकडे भरपूर अभ्यासू व्यक्ती आहेत तर त्यांनी हा विचार केला की जे पूर्वी सिव्हिलायझेशन व्हायचं, ज्या काही असायच्या ज्या काही सिव्हिलायझेशन असायचं ते प्रामुख्याने नदीच्या काठी असायचं। तुम्ही हडप्पा संस्कृती बघा, सिंधू संस्कृती बघा किंवा तुम्ही मोहनजोदडो बघा की, आणि तेव्हाच नाही की आजही कुठलेही तुमची शहर असेल ते तुमच्या नदीच्या काठी असतं। यावरून एवढं समजतं की लोकांना 1000 वर्षापासून माहिती आहे की तुम्हाला पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जर विकास करायचा आहे, तुम्हाला जर एखादं सिव्हिलायझेशन घडवायचं आहे तर पाणी पाहिजे। परंतु हा बेसिक मुद्दा सिडको का लक्षात घेत नाही आहे? सर एक विचारावंसं वाटतं, सिडकोने तुम्हाला काय उत्तरं दिलेली आहेत नेमकी? आता तो मुद्दा मी थोडा कंटिन्यू करतो की सिडकोने एक विचार करायला पाहिजे होता की जर तुम्ही आता मागाशीच बोलला की 3000 इमारती, प्रत्येक इमारतीत बेसिक 100 घरे जरी बोलला तरी जवळपास 30,000 घरे होतात। 30,000 घरामध्ये 4 माणसं पकडलात तरी ते पॉप्युलेशन 1 लाखाच्या पुढे जातं। जर एवढी लोकसंख्या जर तुमचा प्लॅन आहे तर तुम्ही सर्वात आधी पाणी उपलब्ध करण्याचा प्लॅन का नाही केला? तुम्ही घरे बनवली, माणसं राहायला आल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की यांना पाणीच नाही आणि तुम्ही याला पारंपरिक तुम्ही विचार केला तर पाण्याशिवाय कुठलंही सिव्हिलायझेशन कुठलीही वसाहत होत नाही। तर हा बेसिक मुद्दा सर्वप्रथम सिडकोने करायला पाहिजे आणि सिडकोला ठाम सांगणं आहे की तुम्ही पहिलं पाण्याची सोय करा आणि नंतर ह्या लॉटऱ्या काढा। तुम्ही 30,000 घरांच्या लॉटऱ्या काढता आणि पाणीच नाही, त्या लोकांनी का असंच कायमस्वरूपी भांडत राहायचं? तर सिडकोचे तुमचा एक दुसरा प्रश्न जो होता की त्यांनी काय उत्तरं दिली, तर आनंदसागरने असंख्य निवेदने दिले, सुखसागरच्या वतीने आम्ही निवेदने दिले, काही आपल्यामध्ये समाजसेवकाचे काम करतात त्यांनी भरपूर निवेदन दिली। प्रत्येक वेळी चर्चा आहे की आता थोडे दिवस थांबा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। काय नेमकं उत्तर मिळतं? नेमकं कशामुळे पाणी अपुरं आहे? पाईपलाईन नाही आहे, पाणी पुरवठा कमी आहे, धरणाकडून पाणी भेटत नाहीत, काय उत्तरं नेमकी दिलेली? हां, याची उत्तरं सुद्धा आहेत। सर्वप्रथमचं त्यांचं सर्वात मोठं कारण की धरणाचं कामकाज झालेलं नाही आहे। स्वतंत्र हक्काचं पनवेलसाठी या भागासाठी त्यांच्याकडे खारघर तळोजा यासाठी पाणी नाही आहे, त्यासाठी धरणाचं काम आहे ते प्रलंबित आहे। परंतु ते प्रलंबित का आहे, कशासाठी या आम्हा सदनिकाधारकांना त्यांचं घेणं देणं नाही। तुम्ही शहराचे शिल्पकार आहात, तुम्ही ही कामं पूर्ण करायची तर आम्हाला पाणी पुरवायचं आहे। दुसरं कारण म्हणजे स्पेशली तळोजासाठी, तळोजाचं जे MBR आहेत तिथे कुठेतरी एक MBR पेंडिंग होता या 34-36च्या मागे 37च्या तिकडे, तो त्यांचा का पेंडिंग आहे याचंही उत्तर त्यांनी द्यावं की हा जो MBR इकडे आहे सेक्टर कितीला आहे तो 27 कितीला 27ला जो आहे त्या MBR मधून पाणी जर तुम्हाला पंपिंग करता येत नाही तर हा MBR का बंद आहे, तो अजून का नाही पूर्ण झाला याचं उत्तर द्यायचं आणि सर्वप्रथम तो MBR बनवा आणि नंतरच ह्या घरांचे पोझिशन करा। अन्यथा आज तुम्हाला 20 मिनिटं 15 मिनिटं पाणी येतंय, भविष्यात तुम्हाला 1 मिनिटं सुद्धा पाणी आम्हाला मिळणार नाही। ह्याचा पडसाद 12 तारखेला नेमकं कोणत्या स्वरूपात उभं? 12 तारखेला एक आंदोलनाचा इशारा त्यांना दिलेला आहे। जर लवकरात लवकर सिडकोने याची काही हमी दिली नाही, याच्यावर काही उत्तर दिलं नाही किंवा काही ॲक्शन घेतली नाही तर आंदोलन हे नक्कीच होणार आहे। आणि लोकांचा आक्रोश आता फक्त तळोजा पाहतोय, उद्या बेलापूर इथे झाला तर पूर्ण नवी मुंबई, पनवेल आणि पूर्ण महाराष्ट्र ते व्हिडिओद्वारे नक्कीच पाहिल। आता कसं पाहता एक महिला म्हणून महिलासाठी पाण्याचा प्रश्न खरंच महत्त्वपूर्ण ठरतो, काय वाटतं
या पाणी प्रश्नासंदर्भात? एकतर सिडकोचं हे जे घरं देण्याचं जे काम आहे ती त्यांची कल्पना पूर्णपणे फसलेली आहे. जर तुमचं बेसिक आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहे, तसं पाणीही आहे. जर तुमचं पाण्याबद्दलचं काही नियोजनच नाही आहे तर तुम्ही एवढी मोठी आश्वासनं देऊन आम्हाला घरं कोणत्या बेसिसवरती विकली? बरोबर, आज लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, वर्किंग वुमन आहेत, गृहिणी आहेत. जर त्यांना डेली नीड्ससाठी पाणीच मिळत नाही आहे तर मग आम्ही म्हणजे आक्रमक होणं आमचं स्वाभाविक आहे. बरोबर, आणि वारंवार आमच्या प्रतिनिधींनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत सिडको प्रशासनाने त्यांच्याकडून आम्हाला म्हणतात ना सकारात्मक काही उत्तरं मिळालेली नाही आहेत. प्लस उडवाउडवीची उत्तरं, आणि पाणी सोडलं तरी ते इतकं गढूळ असतं, अस्वच्छ असतं की ते यूज पण करू शकत नाही आम्ही. तर आम्हाला आमचं पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे आणि आम्हाला ते स्वच्छ पाणी मिळावं आणि आमची पाण्याची समस्या ही कायम स्वरूपाची सोडावी हीच मागणी आहे. 12 तारखेचं आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र होऊ शकतं. मी सुखसागरमधील रहिवासी आहे. गेले 2 वर्ष झालं इथे राहत आहे. मी वैयक्तिक सिडको प्रशासन, प्रवर्तक, त्याच्यानंतर पाणी पुरवठा विभाग यांच्याकडं लेटरच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न मांडला. आपण ज्या वेळेला LIGची घरं विकत घेतली त्यावेळेला आपल्याला 29,000ची लॉटरी डिक्लेअर केली होती, ती आपल्याला 32,000ला घरं दिली. त्याच्यानंतर रहिवासी 32 लाखाला घरं दिली. त्याच्यानंतर आपण राहण्यासाठी आल्यानंतर आपल्याला सिडकोनं आश्वासन दिलं होतं की 24 तास पाणी देण्यात येईल. त्याच्यामध्ये सिडकोचे 2 प्रोजेक्ट होते, EWS आणि LIG. LIGमध्ये कमोड सिस्टीम दिलेले आहे आणि प्रत्येक फ्लॅटमध्ये पाणी साठवण्याची क्षमता टाकीही दिलेली नाही. तर ज्या वेळेला रहिवासी राहायला आले त्याच्यामध्ये पाणी 24 तास देत नाहीत, आठवड्यातून एकदा पाणी देत आहेत. त्यामुळे टॉयलेटला जाणं, आणि एका कुटुंबात 5 व्यक्ती राहत आहेत तर पर माणसी शासनाच्या नियमानुसार 35 लिटर पाणी देण्याची आवश्यकता आहे. 135 लिटर, तर 5 माणसाचं झालं तर 680 लिटरसुद्धा पाणी देत नाहीत. आमच्या इथं आता गेल्या 2 वर्षापासून फक्त आठवड्यातून एका दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पाणी फक्त 45 मिनटं येते. आणि हे जे टावर आहेत ते 35 ते 32 मजल्याच्या इमारती आहेत. खालच्या लोकांना येते, वरच्या लोकांना येत नाही. लेफ्ट साईडला येते, राईट साईडला येत नाहीत. एका बिल्डिंगमध्ये 12 प्लॅट आहेत. त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रतिनिधी, बिल्डिंग आणि पाणी सोडणार यांच्याशी दररोज वाद होते. त्याच्यावरती मी सिडकोकडे अर्ज दिलेला होता, सिडको प्रशासनाकडे, सिडको MDकडे. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये दीपसागर, सुखसागर, आनंदसागर ह्या लोकांनी भरपूर वेळा निवेदनं दिले, मोर्चा दिले, पण त्याचं काही उत्तर दिले नाही. शेवटी आम्ही आझाद मैदानाला सुद्धा मोर्चा काढला, त्यावेळेला सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा सिडकोनं आजपर्यंत कुठलीही भूमिका घेतलेली नाही. त्याच्यानंतर पाण्याची लाईन कमी आहे, पाणी टाकी कमतरता कमी येते, त्याच्यासाठी पाण्याची लाईन वाढवून देण्यात यावी आणि प्रत्येक ज्या सोसायटी आहेत दीपसागर, सुखसागर ह्याच्यासाठी वेगळी लाईन देण्यात यावी. त्याच्यानंतर समसमान पाणी देण्यात येईल, पण तेही भूमिका बजावत नाहीत. त्यानंतर इथं मॅनेजमेंट करण्यासाठी शिर्के टीम आहे, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलं तर ते म्हणते सिडकोने पाणी दिलं तर आम्ही तुम्हाला पाणी देऊ. मग आम्ही पाण्यासाठी प्रश्न मांडायचा कोणाकडे? मी सदनिकाधारक म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रत्येकाला निवेदन दिलेले आहेत. निवेदनाची प्रत आहेत माझ्याकडे. सिडको ऑफिस, मंत्रालय, पाणी पुरवठा विभाग, इथले शिर्के, त्यांनीही भरपूर वेळा द्वीपसागर, आनंदसागर वैयक्तिक मोर्चा काढले, वैयक्तिक आंदोलनं केले, पण आजपर्यंत त्याच्याही पाठपुरावा होत नाही. त्या म्हणून आम्ही आनंदसागर, सुखसागर वैयक्तिक सदनिकाधारक आणि रहिवाशाचा प्रश्न मिटावा म्हणून हे आंदोलन मीडियाच्या मार्फत करतोय आणि आमच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात ह्याच्यासाठी हे आजचं हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर जे प्रत्येक बिल्डिंगमध्ये ग्रुप झालेले आहेत त्या ग्रुपमध्ये पण पाणी येत नाही, येणारं पाणी खडूळ येत आहे, त्याचेसुद्धा मेसेज येतात. आणि आम्हाला पाणी देताना बिल्डिंग प्रतिनिधी LIG आणि EWS एक दिवशी LIGचा पाणी देते, 2 दिवसाने EWSला पाणी देते. म्हणजे आम्ही जे सदनिकाधारक आहेत त्याच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करते. एकमेकाबद्दल दररोज मारामारी, पाण्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. आणि त्यानंतर शिर्के टीम म्हणतात की आम्हाला कुणी मारलं, आम्हाला कुठल्या सदनिकाधारकाने शिव्या दिल्या तर आम्ही जबाबदार राहणार नाही. तुम्ही काय असेल ती सिडकोशी बोला. हां, चोराच्या उलट्या, म्हणजे पैसे देऊन आम्ही विकत पाणी मागायचं, न्याय तर कुणाकडे मागायचं? आम्ही सामान्य सदनिकाधारक जाणार कुणाच्या दारात? त्यासाठी एकच माध्यम आहे. आज आनंदसागरच्या लोकांनी, महिलांनी, गृहिणींनी हे आज जे मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. तर आम्हाला 24 तास पाणी दिलं पाहिजे. आणि जी महिला गृहिणी आहे तिला जे भयानक त्रास होत आहे ऑफिसला जाण्यासाठी, मुलांना शिक्षणाला सोडण्यासाठी आणि घरातली कामं आवरण्यासाठी भयंकर प्रचंड त्रास होत आहे. त्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्ही हे आज एक
आंदोलन करत आहे. तरी 24 तास पाणी मिळावं हीच अपेक्षा आहे. नक्कीच आता तरी सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना थोडी तरी किमान लाज वाटायला हवी, कारण की एवढा जनसमुदाय तुमच्या फक्त हलगर्जीपणामुळे यांना सुविधा मिळत नाही आहेत. आता तरी काहीतरी वाटू द्या. 15 ऑगस्टच्या आधी तरी किमान या सगळ्या सोसायट्यांच्या लगत असलेल्या पाणीसारखा प्रश्न तरी तुमच्याकडून सुटला पाहिजे अशी अपेक्षा आहे. यापुढे काय होणार आहे नक्की हे जाणणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का. व्हिडिओ सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36. या सिडको प्रशासनाचं करायचं काय? सिडको प्रशासनाचं करायचं काय?